पॉझिटिव्ह काही गोष्टी आहेत, निगेटिव्ह बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. गेल्या 1 वर्षात एका सरपंचाचा खून, त्याचं हाल करून त्याचं करण्यापासून ते सरकारी जमीन ही काहीतरी कागदपत्र अशी उलटीपालटी करून स्वतः लाटणे किंवा विकत घेतल्याचं दाखवणे इथपर्यंत गेल्या 1 वर्षात या सगळ्या गोष्टी असंख्य घडलेल्या आहेत. विधानसभेतले काही तुमचे सहकारी असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना खुश ठेवण्याची चिंता न करता धडाक्याने घेतले पाहिजेत, तसं झालेलं दिसत नाही. सत्ताधारी पक्षातल्याच 2 पक्षांमध्ये किंवा 3 पक्षांमध्ये एकमेकांमध्ये प्रचंड स्पर्धा असल्याचं चित्र खूप प्रभावीपणे पुढे येणं, प्रॉमिनंटली पुढे येणं, हे आधी झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आपण 45% किंवा 50%च्या जवळ मतांची संख्या आपली असल्याशिवाय आपण एकटे लढणं किंवा एका हाती सरकार असं आपण करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना हे इतर पक्ष बरोबर ठेवावे लागतात. पक्ष चालवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि सरकार चालवण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती आणि यंत्रणा अशी असायला हवी, जो महाराष्ट्रामध्ये प्रकार दिसत नाही आहे. आपल्याला सत्तारूढ युतीमधील आपण आमदार आहोत म्हणून आपल्याला निधी मिळाला पाहिजे असं वाटणाऱ्यांचीच संख्या 230च्या वर जर असेल तर मग तो वितरण कसं होणार? गेल्या 1 वर्षात भारतीय जनता पक्ष सरकारने सोशलिस्ट मॉडेल घेतलं की काय असं वाटावं असं दिसतंय. तामिळनाडू असेल, गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा तेलंगणा असेल, हे ज्या प्रकारची पॅकेजेस, ज्या प्रकारची सिक्युरिटी, ज्या प्रकारचं अश्युरन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी देतात, त्या महाराष्ट्रात मिळत नाहीत असं उद्योगपतींचं म्हणणं आहे. मी सरकारवर जेवढी टीका करेन त्याच्या इतकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त टीका महाराष्ट्रातल्या सध्याच्या विरोधी पक्षांवर करेन. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. एखाद्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी 1 वर्ष हा तसा पुरेसा काळ असू शकतो. त्याच निमित्तानं म्हणजे 5 डिसेंबरला सध्याच्या महायुती सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस 3.0ला 1 वर्ष पूर्ण होत आहे, आणि याच निमित्तानं आपण त्यांच्या कामगिरीचा, भविष्यातील सरकारच्या नक्की काय वेध असणार आहेत भविष्यातील त्याचा, आणि त्यासोबतच सरकारच्या यश अपयशांची देखील या मुलाखतीमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर. सर, स्वागत आहे आपल्या द पॉलिटिक्समध्ये. सर, मी जसा उल्लेख केला की सरकारच्या 1 वर्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त आपण ही चर्चा करतोय. आपल्याला या सरकारच्या 1 वर्षानिमित्त जे काही कार्य झालेलं आहे किंवा यश अपयश ज्याला मी म्हटलं की कुठले असू शकतात, तर एकतर सर्वात मोठं हायलाईट या सरकारचं वर्षभरातलं काय आहे कामाच्या बाबतीत, यश अपयशांच्या बाबतीत, आणि एक सरकारचं अत्यंत म्हणजे खालच्या दर्जाचं काम असलं असं म्हणू शकतो की कुठलं असू शकतं? कोणत्याही पक्षाचं किंवा आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये येतं तेव्हा काय असतं की अपेक्षा खूप असतात, आणि साधारण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात की 100 दिवसात अमुक करू, 6 महिन्यात अमुक करू वगैरे, त्याच्यावर एक कसोटी होते की या गोष्टी झाल्या का, कशा झाल्या वगैरे वगैरे. तर आपण आता महाराष्ट्रामध्ये गेली इतकी वर्ष, म्हणजे इतकी दशकं म्हणू आपण, इतकी वेगवेगळी सरकारं येत आहेत, जात आहेत किंवा बदलत आहेत वगैरे सगळं बघतोय. एक गोष्ट पत्रकार म्हणून आपण केली पाहिजे असं मला नेहमी वाटतं की जरी तुम्ही एक टोकाचा व्ह्यू घेतलात किंवा टोकाचं काहीतरी बोलत राहिलात, टीका फक्त करणे असं करत राहिलात किंवा स्तुती करणे फक्त असं करत राहिलात, तर तुम्हाला व्ह्यूज मिळतात खूप जास्त, आणि लोकांना समाव हे पोलरायझेशन आवडतं. पण माझा नेहमी आग्रह असा असतो की आपण एक बॅलन्स्ड व्ह्यू दिला पाहिजे, आणि ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, कशा पॉझिटिव्ह आहेत हे सांगितलं पाहिजे. ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत किंवा होऊ शकल्या नाहीत किंवा टीका करण्यासारख्या, त्याच्यावर टीका केली पाहिजे. त्याच्यामध्ये विथ मॅलिस टुवर्ड्स नन असं इंग्लिशमध्ये जे म्हणतात, कोणाही बद्दल मनात काही हे न ठेवता बॅलन्स्ड व्ह्यू आपण द्यावा, ही प्रस्तावना महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे आता आपण त्याच्याकडे येऊ की पॉझिटिव्ह काही गोष्टी आहेत, निगेटिव्ह बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे गेल्या 1 वर्षात. आणि मग आपण काय आहेत आणि त्याची कारणं काय आहेत असं एक बोलू असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की कुठल्याही सरकारचं इंटेन्शन, त्यांचा जो त्यांची इच्छाशक्ती असं आपण म्हणू, ती अशी असते की आपण चांगलं काहीतरी करून दाखवू, आपला पण पॉलिटिकल त्याच्यामुळे जम बसेल, जनतेसाठी पण काहीतरी करू, आपलंही त्याच्यामध्ये हित आहे, जनतेचंही हित आहे, आणि परत निवडणुकीला सामोरे जाताना आपण सांगू शकू की बघा आम्ही हे सगळं केलं वगैरे. तर या सरकारच्या बाबतीत हे जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे, जे 5 डिसेंबरला तुम्ही म्हणालात ते महाराष्ट्रामध्ये बसलं सत्तेमध्ये, त्याच्या बाबतीत आपण एक असं म्हणू की त्यांचे इंटेन्शन्स पॉझिटिव्ह आहेत असं आपण समजू.
तेवढं आपण ते सरकारला ग्रांट करू. काय झालेलं आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळे अनेक पक्ष निर्माण झाले, अनेक आघाड्या, अनेक गट, त्याच्यामध्ये माणसं इकडून तिकडे जात आहेत, शिफ्ट होत आहेत वगैरे, असं झाल्यामुळे खूप केऑस आणि खूप कन्फ्युजन असं सगळं तयार झालं. या सरकारने केलेल्या, आपण नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींनी सुरुवात करावी कुठलाही विचार करताना. त्यामुळे पॉझिटिव्ह काय गोष्टी त्यांनी केल्या असं आपण एक बघू आणि पटकन त्याचा आढावा घेऊ आणि मग निगेटिव्ह काय त्याकडे जाऊ. पॉझिटिव्ह असं झालं की बघा की गेल्या 3-4-5 वर्षात, म्हणजे मागचं 1 वर्ष सोडा, त्याच्या आधीची 3-4-5 वर्षात एक तर कोविड आहे, नवीन विकासाची कामांची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल बरेच आक्षेप होते की ही कॉन्ट्रॅक्ट्स काय, कशी आहेत वगैरे वगैरे, आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत. तर त्यामध्ये या सरकारने एक पॉझिटिव्ह 2-3 पावलं टाकली असं आपल्याला मागचं 1 वर्ष बघताना म्हणावं लागेल, म्हणता येईल. ते असं की सगळी मागची काही कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही बघा की मुंबईमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरची असतील, महामार्गाची असतील, त्याची काही उदाहरणं आहेत, सगळ्यामध्ये आपण जायला नको, तेवढा वेळ नाही. पण त्याच्यामध्ये एक ऑडिट किंवा असेसमेंट या सरकारने केली आणि बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचा खर्च कमी केला. म्हणजे तुम्ही मुंबईतल्या भुयारी मार्गांचं बघा, ठाणे ते बोरिवली असा जो भुयारी मार्ग किंवा रस्ता जो काही त्याचं प्रपोजल आहे त्याचं बघा, अनेक महामार्गांची कामं बघा, धरणांची कामं बघा, त्याच्यामध्ये जे काही ऑडिट झालं आहे गेल्या 1 वर्षात, ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की एवढा खर्च या प्रकल्पांवर मंजूर झाला होता आणि तो राज्याची आर्थिक स्थिती ऑलरेडी वाईट असताना, आत्ताच वाईट असताना, तो आणखी खर्च आपण कशाला काढावा असं जो काही विषय होता, त्याच्यामध्ये मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकारने एक पॉझिटिव्ह पाऊल टाकून सगळं ऑडिट करून बरेचसे प्रकल्पांवरची कात्री लावलेली आहे. आणि तो एक म्हणजे काही प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर्स जे असतात, कंत्राटदार असतात, त्यांना धक्का असं असू शकतं की त्याच्याशी संबंधित आधीची जी काही माणसं होती पॉलिटिकल क्षेत्रातली, आमदार असतील, बाकी कोणी असतील, त्यांना पण एक प्रकारे धक्का असं असू शकतं. पण जनतेच्या दृष्टीने तो एक पॉझिटिव्ह निर्णय आहे. पुढचा एक चांगली झालेली गोष्ट गेल्या काही दिवसात, ज्याची बातमी आता लवकरच येईल, अजून जनतेला किती माहिती आहे मला कल्पना नाही, ती अशी की महाराष्ट्रातलं वीज वितरण हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही ग्रामीण भागात असाल, शहरी भागात असाल, कुठेही असाल, महाराष्ट्राच्या वीज वितरण आणि वीज निर्मितीमध्ये काही पॉझिटिव्ह निर्णय या सरकारने घेतले. त्याच्यामध्ये एक निर्णय सौर ऊर्जा प्रकल्पांना खूप मोठ्या प्रमाणावर मराठवाडा, विदर्भ आणि या सगळ्या भागामध्ये, विशेषतः जिथे जमीन खूप अवेलेबल आहे, जिथे तुम्हाला सोलर पॅनल लावता येतील आणि जिथे वीज निर्मिती करता येईल, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला आणून मोठी गुंतवणूक आणि वितरणाच्या बाबतीत जी डिस्कॉम आहे, महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन, विजेचं डिस्ट्रीब्युशन करणारी कंपनी जी आहे, त्याच्यामध्ये 75,000 कोटी रुपयाचे थकीत आहे. ते विशेषतः ॲग्रिकल्चर सेक्टरकडून आहे. शेतीमधून बिलं थकवली गेली आहेत किंवा हे झालेले आहेत, त्याचे 75,000 कोटी. तर महाराष्ट्र सरकारने त्याची वेगळी कंपनी करण्याचा निर्णय आता घेतला आहे. तर अशी एक पॉझिटिव्ह स्टेप अलीकडे झालेली आहे. म्हणजे त्याचा एक दूरगामी परिणाम होईल असं आपल्याला वाटतं. 90,000 कोटी रुपयाचं टोटल डेट असताना त्यांनी आता तो निर्णय घेतला. ते 75,000 कोटीचं ते बॅलन्स शीटमधनं दूर होईल आणि त्याच्यामुळे एक बॅलन्स येईल. म्हणजे एक पॉझिटिव्ह चित्र दिसेल की शहरी ग्राहक जो किंवा ग्रामीण ग्राहक सुद्धा जो विजेचं बिल वेळेत भरतोय वगैरे, त्याला एक तो रिलीफ होईल. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप ते IPO काढायचा विचार करतायत किंवा तशी घोषणा करणार आहेत. त्यामुळे वीज क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह पावलं काही रिफॉर्म्स, आणि हे इकॉनॉमिक रिफॉर्म्स फार महत्त्वाचे आहेत आणि ते होत आहेत. आणखी एक क्षेत्र असं आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट, हे जे क्षेत्र आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या इन्व्हेस्टमेंटला प्रायव्हेट बॉन्ड्स आणणे आणि राज्यामध्ये रस्त्यांचं एक चांगलं जाळं निर्माण होणे. आता समृद्धी महामार्गाबद्दल बरीच टीका होते की समृद्धी महामार्गामध्ये रस्त्याची क्वालिटी काही ठिकाणी एवढी चांगली नसेल किंवा ॲक्सिडेंट्स होत आहेत किंवा अमुक काय होत आहेत वगैरे, असे निगेटिव्ह भाग आहेत. पण मुळात एक मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा एक मोठा रस्ता, तुम्ही बघा अमेरिका देश बघा, कुठलाही देश बघा, ही कुठली पायाभूत विकास हा पहिले रस्त्यांची निर्मिती याच्यापासून होतो. आणि त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन हा जो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की जमीन ताब्यात घेणे आणि त्याच्यासाठी मोबदला देणे आणि लोकांना कन्व्हिन्स करणे की या प्रकल्पाला तुम्ही तुमची जमीन द्या, कारण शेतकरी असतात, बाकीचे जमीन मालक असतात. त्या बाबतीत या सरकारने
गेल्या एका वर्षात बऱ्याच पॉझिटिव्ह, म्हणजे समृद्धी महामार्ग तर सुरू होऊन 3 वर्ष झाली, हो. पण तरी मी म्हणतोय की आता नवी मुंबई एअरपोर्ट बघा, शक्तीपीठ महामार्ग आहे किंवा हां. अजून पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे तिथल्या जमिनीच्या हां. अधिग्रहणाच्या संदर्भात पुरंदर एअरपोर्ट, त्याच्याबरोबरच आता पुढच्या महिन्यात, या महिन्यात डिसेंबर 25ला, म्हणजे अजून साधारण 20 दिवसांनी मला वाटतं, जो एक एअरपोर्ट सुरू होणार आहे त्याचं लँड ॲक्विजिशन करून या सरकारनी, म्हणजे आधीच्या पण सरकारनी, या सरकारनी सुद्धा तो मार्गी लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे आजच तुम्ही बघा की एअरपोर्ट कंजेशन हा किती मोठा विषय आज बातम्यांमध्ये आज सकाळपासून आहे, की विमानतळावर प्रचंड गर्दी, खूप डिमांड आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं चालत नाही, काय म्हणजे लोकांचा प्रॉब्लेम झाला, तर त्याला एक वाट करून देणं नवीन एअरपोर्ट, म्हणजे ती गर्दी कमी होणं आणि लोकांना फॅसिलिटी. तर अशा गोष्टी पॉझिटिव्ह या एका वर्षात झाल्या आणि त्या व्हिज्युअली दिसल्या असं आपण म्हणू. या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. थोडंसं निगेटिव्ह भागाकडे येऊ पुढच्या तुमच्या प्रश्नाच्या आधी, की महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी गेल्या एका वर्षात झाल्या की ज्या आधी कधीही झाल्या नव्हत्या, आणि त्याच्यामध्ये एक थोडं डिटिरॉरेशन, म्हणजे त्याची एक दर्जा खाली खाली जाणं असं जे आहे ते घडतंय. आणि त्याच्याबद्दल चिंता ही खूप वेगवेगळ्या थरातून व्यक्त होते आहे. त्यातली पहिली गोष्ट लॉ अँड ऑर्डर. गेल्या आठवड्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्याच्याबद्दल मीडियाने खूप काही चर्चा वगैरे केली, काही सुरू आहे. पण इतका भयानक प्रकार महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापूर्वी झाला, मराठवाड्यामध्ये झाला, बीड जिल्ह्यामध्ये झाला, आणि त्याच्यातून एक एक्सपोज असं झालं की आपण कुठलाही एक जिल्हा, एक रिजन, म्हणजे मराठवाडा रिजन, विदर्भ रिजन असं आपण म्हणतो, म्हणजे विभाग, त्याला आपण ब्लेम करायचं असं नाही आहे. पण ते एक उदाहरण समोर आल्यानंतर त्या निमित्ताने महाराष्ट्रातली ओव्हरऑल लॉ अँड ऑर्डर याच्याबद्दल जे प्रश्न आले, त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे गुंडगिरी, काही विशिष्ट राजकीय लोकांचं संरक्षण गुंडांना असणे, आणि त्याच्यामध्ये आपण काय वाटेल ते करू शकतो आणि कायद्याची भीती आपल्याला नाही असं दिसणे, किंवा असं जनतेला जाणवणे किंवा ही माणसं आहेत आणि ह्यांच्या विरुद्ध कोणी काही आवाज करू शकत नाही, कोणी आवाज उठवू शकत नाही असं मला म्हणायचं आहे. ते वाटेल तसे वागतायत. मग ते रस्त्यावरचं त्यांचं फिरणं असो, काळ्या काचांच्या गाड्या घेऊन किंवा नंबर प्लेट विना किंवा नंबर प्लेट छोट्या आकारात लावून वगैरे असो, कोणी त्यांना विचारत नाही, थांबवत नाही वगैरे, किंवा अगदी जमीन ताब्यात घेणं एखादी, किंवा जमिनीचे व्यवहार करणं की जी जमीन सरकारी आहे, ज्या प्रकरणापर्यंत आपण 1 वर्षांनी आलो, जो गेल्या महिन्यात उघड झालेलं प्रकरण आहे पुण्यातलं जमिनीचं. तर मला असं वाटतं की गेल्या एका वर्षात सरकारचा एक निगेटिव्ह भाग आपण असा बघितला पाहिजे आणि मांडला पाहिजे स्पष्टपणे, की लोकांच्या मनामध्ये, म्हणजे मला असं म्हणायचं की जे कायदा तोडतायत असे काही जे निवडक लोक आहेत, ते मायनॉरिटी लोक आहेत, म्हणजे छोटी संख्या आहे त्यांची, पण ते जे कोणी असतील, गुंड असतील, राजकीय आश्रय असलेले कोणी समाजकंटक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांच्या मनात कायद्याची भीती नसणे, हा भाग एक महाराष्ट्रामध्ये गेल्या एका वर्षात निगेटिव्हमध्ये आपल्याला मोजावा लागेल. जसं आपण पॉझिटिव्ह साईड सांगितली तशी निगेटिव्हमध्ये ही बाजू आहे. आणि ती गेल्या एका वर्षात अचानकपणे इतकी वाढली आहे की आधीच्या काळामध्ये इतकी ती कधी दिसली नव्हती असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या प्रकारची सरकारं, वेगवेगळ्या पक्षांची सरकारं, हे सगळं मी बघितलंय, तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी बघितलंय. तुम्ही सुद्धा काय अगदी विद्यार्थी असल्यापासून तुम्हाला जर मीडियामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही मीडिया ग्रॅज्युएट आहात, म्हणजे मीडिया स्कूलचे ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. 15 वर्ष 20 वर्ष आपण जे बघितलं, तर इतकी वाईट अशी स्थिती नव्हती असं एक मला वाटतं. हे माझं पर्सनल इम्प्रेशन आहे, याच्यावर काही कोणी कॉमेंट करावी, की एका सरपंचाचा खून, त्याचं हाल करून त्याचं करण्यापासून ते सरकारी जमीन ही काहीतरी कागदपत्र अशी उलटीपालटी करून स्वतः लाटणे किंवा विकत घेतल्याचं दाखवणे इथपर्यंत गेल्या एका वर्षात या सगळ्या गोष्टी गेल्या डिसेंबरपासून मागचा महिना म्हणजे नोव्हेंबरपर्यंत असंख्य घडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कोकणामधले प्रकार तुम्ही बघा. आता नगर परिषद निवडणुकांमध्ये काय काय सुरू आहे, कसे आरोप आहेत, काय आहेत वगैरे, तर त्याच्यात एक मागे राज्य पडलंय असं मला वाटतं. दुसरा एक निगेटिव्ह भाग आपल्याला दिसतो स्पष्टपणे, तो म्हणजे महिलांची सुरक्षा. या विषयावर दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झालं तेव्हा भाजपनी एवढं रान उठवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाने तो एक नारी सुरक्षा हा एक मोठा विषय करून 2014मध्ये नरेंद्र मोदी सरकार आलं वगैरे. आता 11 वर्ष झाली आहेत त्याला. महाराष्ट्रामध्ये त्या 11 वर्षापैकी एक महाविकास आघाडीचं 2-2.5 वर्ष सरकार होतं, तेवढं वगळलं तर मला वाटतं 9 वर्ष 8.5 वर्ष तर
भाजपचं सरकार आहे किंवा भाजपचा सहभाग असलेलं सरकार आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा या विषयावर सुद्धा निगेटिव्ह थोडं चित्र आहे. आणि तिसरा मी म्हणेन एक निगेटिव्ह भाग थोडा आहे, तो म्हणजे आर्थिक घसरण महाराष्ट्राची. मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न वगैरे हे सगळं कितीही असलं तरी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे तुम्ही आमदार बघा, खासदार बघा किंवा बाकी बघा, त्यांना जाहीरपणे सत्तेत असताना, सत्तेतल्या पक्षात असताना सुद्धा म्हणावं लागतंय की माझ्या खात्याला काही निधीच मिळत नाही आहे, असा निधी मिळत नसेल तर मी त्यापेक्षा घरी बसतो, मला मंत्रिपदाचा काय उपयोग आहे वगैरे वगैरे. तर हे कशामुळे झालंय, तर आर्थिक शिस्त ही महाराष्ट्राची एक लोकप्रिय योजना यांच्यामध्ये जो काही पैसा दिला जातोय किंवा जे काही केलं जातंय त्याच्यामध्ये जो निधी जो आहे तो बरोबर वापरला जातोय की नाही याच्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. तर अशी एक निगेटिव्ह बाजू आहे, एक पॉझिटिव्ह बाजू पण आहे, असं चित्र गेल्या 1 वर्षात आहे. सर, आपण खूप सविस्तरपणे सरकारच्या दोन्ही बाजू सध्या उलगडून सांगितल्या आणि या सगळ्यांमधूनच मला अनेक प्रश्न देखील पडलेले आहेत. पहिला प्रश्न मी यापासून सुरुवात करतो की 2019 ते 24 या काळामध्ये जो काही उलथापालथ झाली आहे राज्याच्या राजकारणात, फार ढवळलेलं होतं राजकारण. पण त्यानंतर मग जनतेने एवढा स्पष्ट मॅन्डेट दिला होता, जवळपास भाजपच बहुमताच्या जवळ होता. त्यानंतर महायुती बघितली तर आपण 235-37 जागांपर्यंत पोहोचली होती. एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर लोकांना फार जास्त अपेक्षा असतात की या काळामध्ये मग काही मोठे रिफॉर्म्स देखील घडवून आणल्या जाऊ शकतात का, किंवा अनेक त्यांच्या आयुष्यात बदल सरकारतर्फे काहीतरी बदल घडतील अशी त्यांना अपेक्षा असते. मग या वर्षभराचा कालावधी बघताना किंवा सरकारची कामगिरीचा आढावा घेताना तुम्हाला काय वाटतं की लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच एवढ्या मोठ्या मॅन्डेट्सच्या प्रमाणामध्ये बदल झालेले दिसतात का? हां, अगदी चांगला प्रश्न आहे. म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट म्हणजे 200 किंवा त्यापेक्षा जास्त जागा या सत्ताधारी पक्षाला मिळणं हे फार पूर्वी काँग्रेसचं एक हाती सत्ता होती तेव्हा ते चालायचं. त्याच्यानंतर 95 पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना असं सरकार जे आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, तेव्हापासूनचे आता आपण म्हणू 30 वर्षाचा काळ झाला. त्यामध्ये आपल्याला असं दिसलं नाही की कुठल्या तरी एका पक्षालाच एवढं मिळणं, एका आघाडीला असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये डायकोटॉमी अशी आहे की तुम्हाला एकदा एवढी मेजॉरिटी मिळाल्यानंतर तुम्ही काही निर्णय विधानसभेतले काही तुमचे सहकारी असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांना खुश ठेवण्याची चिंता न करता धडाक्याने घेतले पाहिजेत, तसं झालेलं दिसत नाही. म्हणजे अजूनही त्यांना सांभाळून घेण्याकडे कल असा दिसतोय. आणि मला या बाबतीत असं दिसतं की समजा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातली काही मंडळी आहेत, अजित पवार यांच्या पक्षातली काही मंडळी आहेत किंवा भाजपमधली सुद्धा स्वतःची काही आमदार असे आहेत की ज्यांच्याकडून काही गोष्टी अशा घडल्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये, ज्या मीडियामध्ये आल्या, त्याच्यावर खूप वाद झाले किंवा काय झाले, तर त्यांना सगळ्यांना सांभाळून घेणं असंच एक या सरकारचं दिसतंय. म्हणजे एका बाजूला लोकशाही साठी किंवा लोकशाहीच्या हितासाठी जे कोणी बोलतायत वगैरे त्यांना बोलण्याची फारशी संधी न मिळणे हे या मेजॉरिटीमुळे झालंय. यांची 200पेक्षा जास्त मेजॉरिटी असल्यामुळे, त्यामुळे त्या बाजूनी पण डॅमेज आहे थोडा. लोकशाही तत्व अबाधित राहणे या दृष्टीने थोडा डॅमेज आहे. आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही नसल्यावर एक प्रकारची बहुसंख्य म्हणजे मेजॉरिटी सरकार असल्यावर जे काही ठामपणे वेगाने पुढे जायला पाहिजे तेही होत नाही. कारण कारवाई होणं असा जो विषय असतो त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकरणं गेल्या वर्षभरातली बघू. संदर्भात लोकप्रतिनिधी, मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे पुतणे आणि कोण असतील त्यांच्या संदर्भात कारवाई तुम्ही करण्यासाठी का कचरता हा प्रश्न आहे. कारण तुमच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे, जनतेने तुम्हाला हे दिलंय की हे तुम्ही करा. तर आता आपण पुण्यामधले काही विषय बघू की काही वाहन म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणे, अमुक करणे, अशा गोष्टींमध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत त्यांना सुद्धा कोणीतरी आमदार म्हणतायत की अरे यांना जाऊ द्या किंवा काय करा वगैरे, त्याच्या बाबतीत कारवाई तेवढी पटकन होत नाही वगैरे. हे एक सगळ्यांना सांभाळून घेणं, या आमदाराला सांभाळून घ्या, त्याला हे करून घ्या, अमुक ह्याला खुश ठेवा, त्याला खुश ठेवा, असं जे सुरू आहे ते एवढी मेजॉरिटी असल्यानंतर का होतंय असा मला प्रश्न पडतो. किंवा काटछाट करण्याबद्दलचे निर्णय जे आहेत ते, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट हा एक सेक्टर असा आहे की ज्याला खूप पोटेन्शियल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी बस त्याची परिस्थिती बघा. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार काटणं आणि काहीतरी खर्च कमी वगैरे अशा दिशेने पावलं पडत आहेत का, तर निधी
नसणे वगैरे वगैरे, हे उलटं पाहिजे ना. मला असं वाटतं की तुमच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट बाहेरनं आणणं किंवा प्रायव्हेट सेक्टरला थोडंसं प्रोत्साहन देणं की तुम्ही ट्रान्सपोर्ट या विषयात काहीतरी करा. कारण आज तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये ट्रान्सपोर्ट हा बेसिक एक रिक्वायरमेंट असते. लोकांना कामाच्या ठिकाणी किंवा शहरात जवळचे जायचंय, काम करायचंय, नोकरी करायची, काय हे करायचंय. शेतकऱ्यांना जायचंय, त्यांचा माल न्यायचा किंवा काय, तर ट्रान्सपोर्ट हा एक असा सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणावी तशी प्रगती झाली नाही, तर एवढी मेजॉरिटी असताना आपण इन्व्हेस्टमेंट आणणं, बाकीच्या गोष्टी करणं, कारण एका हाती निर्णय आहेत. म्हणजे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्या हाती जर सगळं असेल तर त्यांनी कन्व्हिन्स केलं पाहिजे की हे प्रकल्प आपण वेगाने करू शकतो, कारण याच्यात कोणी विरोधी पक्षाचे आमदार येऊन अडवतील, काही करतील असा विषय नाही, असं मला म्हणायचं. हा कॉन्फिडन्स का नाही सरकारला की हे सगळे प्रकल्प आपण वेगाने करू, हा विषय येतो. तुम्ही उल्लेख केला की सांभाळून घेण्यात सरकारचा फार वेळ चाललाय, ऊर्जा खर्च होतीये. त्याच्यामध्ये मला आठवतं की जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत धनंजय मुंडे, त्यांचा राजीनामा झाला, त्यांच्या संतोष देशमुख प्रकरणाचा आपण जो उल्लेख केला त्यामध्ये. त्यानंतर माणिकराव कोकाटेंचा एक तर खातबदल झाला त्यामध्ये, एक वेगळ्या प्रकरणामध्ये. तर हे जे सांभाळून घेणं आहे, म्हणजे स्वतःचं एवढं मोठं मेजॉरिटीचं, जवळपास मेजॉरिटीचं सरकार होतं, म्हणजे फडणवीसांचं आणि भाजपचं स्वबळावरचं. पण तरी देखील जे राष्ट्रवादीला सोबत ठेवलंय, शिंदे सेनेला सोबत ठेवलंय, पण ही दोघंही जी मातब्बर नेते आहेत, म्हणजे एक तर स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत 2.5 वर्ष, आता उपमुख्यमंत्री आहेत, आणि अजित पवार 6 टर्मचे उपमुख्यमंत्री आहेत. दोघांची प्रशासनावर चांगली पकड आहे, अर्थकारण चांगलं समजतात. मग या 2 नेत्यांना, फडणवीसांना सोबत घेऊन चालणं फार जड चाललंय का? किंवा त्यांना मॅनेज करणं त्यांना शक्यच होत नाहीये, किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांना देखील मॅनेज करणं शक्य होत नाहीये, आणि हे त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्या सरकारसाठी पण एक डाग होत चाललाय, किंवा त्यांना सोबत घेणं हे जड झालंय? याच्यामध्ये आपण सरकारचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन हा विषय 1 मिनिटासाठी बाजूला ठेवून आपण राजकारण हे जे काय सध्या सुरू आहे त्याच्याकडे येऊ. आणि त्याचं साधं एक गणित असं आहे की भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या मतांची संख्या, टक्केवारी, ही आता 10-11 वर्ष त्यांचं सरकार सत्तेत असल्यामुळे थोडीशी अँटी इन्कम्बन्सी टाईप वातावरण निर्माण होऊन त्यांची टक्केवारी 38-40 अशी अडकलेली आहे. म्हणजे तुम्ही एकतर 60-65% मतदार मतदान करतात येऊन देशात. म्हणजे एखाद्या मतदारसंघात समजा 100 मतदार असतील असं धरलं आपण, तर त्यातले 60च मतदार येऊन मतदान करता आहेत, आणि त्या 60ला पूर्ण 100% असं तुम्ही जर धरलं तर त्याच्यातले 60% लोक अजूनही भाजप व्यतिरिक्त दुसरीकडे मतदान करत आहेत. जवळजवळ 60% असं आपण म्हणू. तर ही आकडेवारी म्हणजे ते थोडं खालीवर होत असतं प्रत्येक निवडणुकीत, 38% 40-42 पर्यंत. पण भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आपण 45% किंवा 50% जवळ मतांची संख्या आपली असल्याशिवाय आपण एकटे लढणं किंवा एका हाती सरकार असं आपण करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना हे इतर पक्ष बरोबर ठेवावे लागतात. आता कमिंग बॅक टू गव्हर्नन्समध्ये आपण येऊ, कारण तो आजचा विषय आहे की गेल्या 1 वर्षात गव्हर्नन्स कसा झाला आणि काय झाला. तर मला दिसतंय स्पष्ट असं, आणि ते कोणी मान्य करेल आणि अगदी उघड आहे, की पक्ष चालवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि सरकार चालवण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती आणि यंत्रणा अशी असायला हवी, जो महाराष्ट्रामध्ये प्रकार दिसत नाही आहे आपल्याला. आणि मी आजचा विषय राष्ट्रीय राजकारण हा नाही आहे, पण तरी सुद्धा एक वाक्य मी बोलतो आणि त्याच्यावर काय कॉमेंट्स येतील वगैरे काय, ठीक आहे, पण सत्य आहे, कारण ते आपण बोललं पाहिजे, ते सत्य आहे, ते बोलणं आपलं काम आहे, किंवा प्रश्न विचारणं आपलं काम आहे, की देश पातळीवर सुद्धा असंच आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत किंवा गृहमंत्री अमित शहा आहेत, ते पक्षाचं काम किती वेळ करत असतात, आणि गव्हर्नमेंटमध्ये बसून, प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये बसून ते चालवणं किंवा गृह खात्यामध्ये बसून ते चालवणं. कारण माणूस हा शेवटी काही लिमिटेशन्स माणसाच्या ह्याच्यावर असतातच. म्हणजे कोणीही व्यक्ती असो, शेवटी तो माणूस आहे. कुठल्याही पदावरचा नेता असो, शेवटी तो माणूस आहे. त्याला काही लिमिटेशन्स असतात. तो रात्री विश्रांती घेणार, झोपणार, दिवसा अमुक 1 तास काम करू शकणार. तर महाराष्ट्राकडे येऊ. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय दिसतंय आपल्याला, की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात चालवतं कोण आहे? तर आता तुम्ही बघा की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे. पण पक्ष चालवतं कोण? पक्षातलं सगळे निर्णय महत्त्वाचे कोण? ते देवेंद्र फडणवीसच घेत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला पक्ष हा
चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असोत किंवा रवींद्र चव्हाण असोत प्रदेशाध्यक्ष किंवा चंद्रकांत पाटील असोत, हे जे आता 3 प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्या काळामध्ये पक्षाचा पूर्ण कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते स्पष्ट आहे अगदी. आता तशा परिस्थितीमध्ये लिमिटेशन्स येतात. म्हणजे इतर 2 मित्रपक्षांना बरोबर घेणं, त्यांना बरोबर घेऊन चालणं, याच्यामध्ये मग जे कॉम्प्रोमाइजेस होतात किंवा काय होतात तो भाग आहे की गव्हर्नन्स मुख्यमंत्री यांनी पूर्ण 24 तास किंवा जितके तास काम करतायत दिवसाचे 14 तास 12 तास 16 तास जे काय असेल त्याच्यातला बहुसंख्य काळ लेट्स से 90% टाइम हे गव्हर्नमेंट चालवणं याच्यावर त्यांचं लक्ष असावं ही आयडियल परिस्थिती आहे. पण गव्हर्नमेंट चालवण्याबरोबरच पक्ष चालवणं, पक्षाचा विस्तार करणं, पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात काय सुरू आहे ते त्याच्यावर देखरेख, त्यांच्या मीटिंग्स, त्यांचं हे याच्यामध्ये किती वेळ जातो याच्यामुळे लिमिटेशन्स येतात. आणि त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं हे आहे की मग मित्रपक्ष आणि हे बरोबर ठेवणं. मी जे म्हटलं की 40% आपली मतसंख्या आहे, 60% अजून इतरांना मतं जात आहेत, तर त्याच्यातले काही आपल्याबरोबर घेणं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे, इकडे काय विषय आहे, तिकडे काय प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करणं, याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. त्यामुळे सामान्य माणसापर्यंत तुम्ही आज बघा की म्हणजे इफेक्टिव्हली आज काय परिस्थिती आहे, तर अनेक समस्या या 1 वर्षापूर्वी ज्या सांगण्यात आलं होतं की आम्ही त्या सोडवू, त्याच्यामध्ये तितकं इफेक्टिव्हली किंवा तितकं वेगाने असं आपण म्हणू, गतिमान सरकार असं एक स्लोगन आहे, पण तितक्या वेगाने त्या होत आहेत का याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. सर, मी मगाशी उल्लेख केला होता की 235पेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ आहे आणि प्रचंड मोठं बहुमत आहे. पण या बहुमताचंच आता सरकारला पुन्हा एकदा ओझं झालंय का? म्हणजे आमदारांना जास्तीत जास्त 5 कोटीचा निधी मिळतो वर्षभरासाठी त्यांच्या कामासाठी आमदार निधी म्हणून. मग 235 आमदार आहेत, ते सगळे सांभाळायचे, त्यांच्या मतदारसंघांमध्ये विविध कामं देखील करायचे. पण त्या प्रमाणात मग दुसऱ्या बाहेरून इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत की स्वतः सरकार पायाभूत सुविधांमध्ये खर्च करू शकतो. अशा वेळी मग हे जे 235चं मोठं संख्याबळ आहे हा देखील सरकारसाठी एक ओझं झालेलं आहे. हो, सरकारसाठी प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ज्याला म्हणतात तो झाला आहे. मी पूर्वी अनेकदा बोललोय तुमच्याही शोजवर की शेवटी असं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही असं जे म्हटलं जातं, तो निधी तर मर्यादितच आहे ना. 9 लाख कोटीच्या आसपास जर या राज्यावर कर्ज असेल तर त्या कर्जाचे हप्ते, हा राज्याचा जो काही रेव्हेन्यू आहे त्याच्यातून किती हप्ते, किती निधी, किती रक्कम मला म्हणायचं आहे ही त्या कर्जाचे हप्ते फेडण्यात आणि कर्ज फेडण्यात जाते. मग एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट हा जो प्रकार असतो की सगळे सरकारी कर्मचारी, अधिकारी, सगळा वर्ग यांचे पगार, पेन्शन, आणि मग असं करत करत बाकी गोष्टी करत शेवटी विकासाची कामं म्हणजे आमदारांना मिळणारे निधी असोत किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचे निधी असोत किंवा बाकीच्या गोष्टींचे निधी असोत, त्याच्यावर इतकी मर्यादा येते की त्याच्यामध्ये आपण सत्तारूढ आघाडीमधील आमदार आहोत. आघाडी हा शब्द नको, युती असं वापरू आपण, कारण ॲक्च्युली त्याला अलायन्स असं मला म्हणायचं आहे. सत्तारूढ युतीमधील आपण आमदार आहोत म्हणून आपल्याला निधी मिळाला पाहिजे असं वाटणाऱ्यांचीच संख्या 230च्या वर जर असेल तर मग तो वितरण कसं होणार. त्यामुळे तुम्हाला संजय शिरसाट यांच्यासारखे, एकनाथ शिंदे यांचे नेते, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते उघडपणे म्हणताना दिसत आहेत की मला सामाजिक न्याय खात्याला निधीच मिळत नाही, काय उपयोग आहे वगैरे. हे जाहीरपणे कॅमेऱ्यावर माणूस कधी बोलतो जेव्हा आधी 5 वेळा 10 वेळा रिक्वेस्ट करून झाल्यात की हा निधी पाहिजे. प्रत्येक गोष्ट काही पहिल्यांदा येऊन लोक कॅमेऱ्यावर बोलत नाहीत, पण ते आधी किती काळ ते थांबलेत किंवा किती त्यांनी विनंती केली असेल की मला निधी पाहिजे, अमुक आहे, ते होत नाही म्हणून ते आलेत ना समोर. मग असे इतरही आमदार किती असतील की ते अजून कॅमेऱ्यावर आलेले नाहीत, पण त्यांच्या मागण्या सुरू आहेत, त्यांच्या विनंत्या सुरू आहेत की आम्हाला हे निधी पाहिजेत वगैरे. तर मला असं वाटतं की ओव्हरऑल खर्च हा कशावर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झाला आहे. आणि तो उदाहरणार्थ या ज्या कल्याणकारी योजना ज्या काही आहेत, म्हणजे त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना ज्या काही आहेत, त्या एका अर्थाने मला असं वाटतं की गेल्या 1 वर्षात भारतीय जनता पक्ष सरकारने सोशलिस्ट मॉडेल घेतलं की काय असं वाटावं असं दिसतंय. म्हणजे शहरी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय हे सगळे कर भरतायत, GST भरतायत, सगळं भरतायत, आणि त्याच्यातला समाजातला एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिला ज्या आहेत त्यांना घरी बसून दरमहा 2 कोटी महिलांना आम्ही असे पैसे देऊ असं सांगितलं. हे सोशलिस्ट मॉडेल आहे. म्हणजे ज्यांचे कमाई जास्त आहे त्यांनी टॅक्स भरावा आणि जे गरीब आहेत त्यांना घरबसल्या निधी मिळावा. हे सोशलिस्ट मॉडेल आहे जे की
न्यूयॉर्कमध्ये आता ते ममदानी सांगतायत की आम्ही असं करू. हे सोशलिस्ट मॉडेल भारतीय जनता पक्षाने घेणं हा पण एक विरोधाभास गेल्या एका वर्षात दिसला. एका वर्षात काय काय झालं याच्याबद्दलचे विचार मांडताना आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेलच. बरोबर. सर, आपण निधीची चर्चा करतोय, त्यामुळे मला प्रश्न हा अर्थव्यवस्थेबद्दलचा देखील आहे की जो सरकारचा कमिटेड एक्सपेंडिचर आहे, म्हणजे कर्ज आहे, व्याज, त्याचे हप्ते भरायचे आहेत, पगार आहेत, पेन्शन आहे, यामध्ये सरकारचे जवळपास 54 ते 60 रुपये, म्हणजे 100 रुपयांमधले धरले तर 54 ते 60 रुपये त्यात खर्च होत आहेत. म्हणजे विकासासाठी किंवा दुसरे नवीन प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी साधारण फक्त 40 रुपयाचं बॅलन्स सरकारकडे असल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये बघ, नवीन जे मोठे प्रकल्प उभे केले जात आहेत, तर या सगळ्या प्रकल्पांकडे कसं बघायचं? हे सगळं सस्टेन करण्यासाठी राज्याची तेवढी क्षमता आहे का? आणि आपण एवढ्या मोठ्या, म्हणजे या वेगाने देखील ग्रो करतोय का, की हे सगळं आपण सांभाळू शकतो? हा एक चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आत्ताच कोणाला ठामपणे देता येणार नाही. कारण सत्तारूढ पक्ष तुम्हाला कायम असंच सांगत राहील आणि उद्या जर काँग्रेस आघाडी किंवा राष्ट्रवादी आणि म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेत आली तर तेही परत असंच म्हणायला लागतील की आम्ही करू, हे मॅनेज करू, आम्ही व्यवस्था करू त्याची वगैरे. आता भाजप प्रणित आघाडी जी सत्तेत आहे ती असं सांगते तुम्हाला की नाही नाही आम्ही ती व्यवस्था करू, आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स तुम्हाला दिसतो. ते म्हणतात नाही नाही आम्ही तो निधी सगळा मॅनेज करू, अमुक करू. याच्यात काय असतं की कर्ज घेत राहणे, याच्यातूनच शेवटी ते चालवावं लागतं. याचं कारण शेवटी आज समृद्धी महामार्गावर तुम्ही जर गेलात, म्हणजे मी स्वतः समृद्धी महामार्गावर विदर्भात एकदा दोनदा जाऊन आलो आहे, तर ज्या प्रमाणात म्हणजे हा प्रोजेक्ट ॲम्बिशस, महत्त्वाकांक्षी आहे, तो महाराष्ट्रासाठी व्हायला हवा होता का, व्हायला हवा होता, लँड ॲक्विजिशन वेगाने झालं, असा एक भव्य दिव्य प्रकल्प झाला, हे सगळं पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. पण आज त्याच्यावर जितक्या प्रमाणात तुम्हाला त्याचा वापर होतोय, लोक टोल भरतायत असं दिसायला हवं तर तेवढं नाही आहे ना. म्हणजे मी ड्रायव्हिंग बरंचसं करतो, मी मुंबई पुणे पण जातो येतो. आता समृद्धी मार्गावर गेलो तर 4-4 किलोमीटर पुढे रस्ता रिकामा असतो. म्हणजे एवढे अपघात का होतात त्याचं एक कारण तेही आहे की लोकांना इतका मोकळा असा रस्ता मिळाला, लोक इतके वेगाने गाडी चालवतात की ते ॲक्सिडेंट वगैरे होतो. आणि मुद्दा असा आहे की त्याचा वापर तेवढा होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा टोल कलेक्शन हे तेवढं होतंय का, आणि ते होत नसेल तर तो प्रकल्प कसा पुढे सस्टेन होणार. हेच तुम्हाला मेट्रो प्रकल्पांबद्दल काही शहरांमध्ये दिसतंय आणि त्याचं कर्ज वाढत जातं. आता प्रॉब्लेम असा आहे की आज आपण इथे चर्चा करायला बसलो असताना डॉलर हा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 90 च्या वरती गेलेला आहे. म्हणजे डॉलरची रुपया हा 90 रुपये, म्हणजे $1 इतका खाली रुपया गेला. हे मोठं अपयश आहे. म्हणजे आपलं देश म्हणून किंवा गव्हर्नन्स म्हणून किंवा सरकार म्हणून हे उघड आहे. आता त्याच्यामध्ये परत असं आर्ग्युमेंट होतं नाही पण ते एक्सपोर्ट करणाऱ्यांना त्याचा फायदा मिळतो. अरे एक्सपोर्टच मुळात खाली आलेले आहेत ना सगळे, सगळ्या ओव्हरऑल टॅरिफ आणि याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हे अर्थकारण हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन हा जो प्रकार आहे, कारण मी समृद्धी महामार्गावर 900 रुपये टोल घेऊन भरून केव्हा जातो, जर मला कुठून तरी पैसे माझ्या अकाउंटमध्ये महिन्याच्या शेवटी येत असतील, मी काहीतरी काम करतोय, त्या कामाला मार्केटमध्ये डिमांड आहे किंवा मी काहीतरी प्रॉडक्ट बनवतोय त्याला डिमांड आहे, तर ते पैसे माझ्याकडे येतील आणि तर मी समृद्धी महामार्गावर जाईन. आज आपण राष्ट्रीय स्तरावर सुद्धा बघितलं तर GST हा 28% वरून 18% का आणावं लागला. याचं कारण गेले 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष हे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रचंड मंदी आहे. या तुमच्या वेगळ्या एका शोमध्ये तुमच्याच प्लॅटफॉर्मवर मी हे बोललो की सरकारकडून हे मान्य करणं असाच प्रकार झाला की 6 वर्षापासून 8 वर्षापासून आम्ही जो 16 सालापासून जो काही GST आम्ही लावला कार्ससाठी, अमुक GST ऑटोमोबाईल किंवा अन्य सगळ्या क्षेत्रासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, बाकी असतील, तो आम्हाला आज कमी करायला लागतोय कारण खपत नाही माल का खपत नाही, कारण लोकांच्या खिशात पैसे येत नाहीत. हे अर्थकारण आहे. ह्याच्यामध्ये काही पॉलिटिक्स नाही किंवा काही लपवणं, कोणावर टीका करणं असं नाही. हे शुद्ध पैशाचा व्यवहार आहे. सरकारने 15 ऑगस्टला जाहीर करणं की आम्ही GST कमी करतोय, तर ते त्याचं निदर्शक आहे की लोकांच्या खिशात पैसे ज्या प्रमाणात यायला अपेक्षित आहे ते येत नाहीत. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही काही गोष्टींवर कर वाढवणं, मद्यावर कर वाढवा, पेट्रोलवर कर वाढवा, ज्या गोष्टी लोकांना नाईलाजास्तव, म्हणजे मद्याचं मी म्हणत नाही, पण पेट्रोल वरती कर तुम्ही वाढवा, डिझेलवर कर वाढवा, किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याच्या किमती कमी होत असताना सुद्धा इथे त्याच्या कमी न करणे, असं ते हळूच करण्यात आलेलं आहे. किंवा त्याच्यामध्ये इथेनॉल टाकणे आणि किंमत कमी न करणे वगैरे वगैरे.
तर हे का होतंय याचं कारण ज्या गोष्टी लोक विकत घेतायत जाऊन त्या विकत घेण्याचं प्रमाणच खाली गेलेलं आहे पूर्ण. हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही, पण महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आर्थिकदृष्ट्या असल्यामुळे, सगळ्यात औद्योगिकरण आणि शहरीकरण झालेलं राज्य असल्यामुळे या सगळ्या इकॉनॉमीच्या परिस्थितीचा महाराष्ट्राला सगळ्यात जास्त फटका गेल्या 2-3 वर्षात बसलाय. हा फक्त गेल्या 1 वर्षाबद्दल नाही बोलत आहे मी, 2-3 वर्षापासून आहे. आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे सरकार होतं तेव्हाही तो प्रॉब्लेम होताच. तर ओव्हरऑल प्रॉब्लेम हा एम्प्लॉयमेंट नसणे. आता त्याची कारणं अनेक आहेत. काही प्रमाणात ऑटोमेशन आलं, टेक्नॉलॉजी आली, हे पण कारण आहे. काही प्रमाणामध्ये नोटबंदी झाली, त्याच्यामध्ये इन्फॉर्मल सेक्टरमध्ये लोकांनी कॅशच नाही, त्यामुळे माणसांना काढून टाकलं, ते आता घेतलेलं नाही परत त्यांना. त्यामुळे 40 मधले अनेक लोक माझ्या परिचयातले ज्यांचे जॉब्स कोविडच्या काळात गेले, ते शहरी वर्गातले लोक ते आता अर्ध्या पगारावर काम करतात, कारण त्यांची 40 उलटलेली आहे. 40च्या शेवटच्या ह्याच्यात ते आहेत. आणि 2 वर्ष कोविड वगैरे या सगळ्या काळात नोकरी नव्हती, ते नोटबंदी हे ते याचा इफेक्ट झाला. आता त्यांना काम करावं लागतं, ते कमी पैशात करावं लागतं. असं एक व्यापक चित्र महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांमध्ये किंवा देशाच्याही अनेक भागांमध्ये आहे. आणि त्याच्यावर महाराष्ट्र हे ड्रायव्हिंग इंजिन किंवा ड्रायव्हिंग फोर्स बनू शकतो का, हा मुद्दा आहे. तर मला वाटतं की मोस्ट इंडस्ट्रियलाइज्ड राज्य म्हणून आता बघा, हे करेक्टिव्ह मेजर तुम्ही घेतले की GST आपण कमी करू, त्याच्यानंतर ऑटोमोबाईलला थोडी चालना मिळालेली आहे, बऱ्यापैकी 2 व्हीलर कार हे सगळं खपायला लागलं. आता हे 8 वर्षांनी का केलं, 2 वर्षापूर्वी जर केलं असतं तर आणखीन आपण पुढे आतापर्यंत पोहोचलो असतो. असंच राज्य पातळीवर अभ्यास करून निर्णय घेतले गेले पाहिजेत की कुठे कर आपण थोडा कमी जास्त काय जे करू शकतो आणि कुठे चालना देऊ शकतो. ते होतंय का, किंवा निदान होत असेल तर त्याला पब्लिसिटी किंवा त्याच्याबद्दल बोललं जाते का, असं ते मला दिसत नाहीये होत असेल. ते व्हावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिक फ्रंटवर, इकॉनॉमिक फ्रंट ज्याला आपण म्हणतो, आर्थिक आघाडीवर गेल्या 1 वर्षात महाराष्ट्रामध्ये फारसं काही ग्रेट काही फारसं झालंय असं नाही. अनावश्यक खर्चांची कॉन्ट्रॅक्ट्स कमी झाली, हे सुरुवातीलाच आपण बोललो, ती चांगली गोष्ट आहे. तेवढं वगळता बाकी असं काही चालना देणारं फार झालेलं नाही. ते होण्याची सक्त गरज आहे. मागच्या वर्षभरात सरकारचं जे विकासाच्या बाबतीतली चर्चा आहे त्याबद्दल देखील फार बोललं जातं. पण जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत किंवा विकासाची जी चर्चा होती ती साधारण एकतर मुंबई MMR रिजनमध्ये होते, पुण्यात होते, नागपूरला होते किंवा नाशिकला, ह्या मोठ्या 3-4 शहरांमध्येच होते. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यांमध्ये मोठे प्रोजेक्ट गेल्याचं दिसलं नाही किंवा कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टची घोषणा झाल्याचंही देखील दिसलं नाही. हा जो रिजनल इम्बॅलन्स महाराष्ट्रामध्ये होत चाललाय, याचा देखील एक मोठा फटका प्रगतीला देखील होतो. कारण ही सगळी लोक स्थलांतरित करून जेव्हा या मोठ्या शहरांमध्ये येतात, त्याचा मोठा फटका इथल्या एकतर मग बघतोय की आपण ट्रॅफिकच्या समस्या, कचऱ्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, अनेक समस्या निर्माण होतात. हे जे रिजनल इम्बॅलन्स आहे, याला टॅकल करण्यासाठी मागच्या वर्षभरात कुठलंही मोठं काम झालेलं दिसतं का? काय झालंय की इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स, म्हणजे जसे एम्प्लॉयमेंट बद्दल आहे ना, की एम्प्लॉई म्हणजे जो काम देतो लोकांना, रोजगार निर्मिती करतो, त्याला हा कॉन्फिडन्स पाहिजे ना, की मी माणसं ठेवली कामावर आणि त्यांना मी पगार देतोय, तर मला कुठून तरी त्याच्या बदल्यात मला जे काय रेव्हेन्यू साईड माझी जी आहे ती व्यवस्थित राहील. आज दुर्दैवानी परिस्थिती अशी की तो कॉन्फिडन्स नाही आहे. आणि केवळ महाराष्ट्र नाही, अनेक राज्यांमध्ये नाही आहे. तो वेगवेगळ्या फॅक्टर्स आहेत, त्याच्यात काही ग्लोबल फॅक्टर सुद्धा आहेत. सगळे फॅक्टर काही महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे सगळ्याला असं मी म्हणत नाही. काही ग्लोबल फॅक्टर आहेत, रिसेशनशी संबंधित आहेत, काही आंतरराष्ट्रीय काही निर्णय होतात. आता ट्रम्प यांची धोरणं, त्याच्यामुळे IT सेक्टरवर कसा परिणाम होतोय किंवा होणार आहे किंवा झालाय हे आहे. असंच ऑटोमोबाईल बद्दलचे काही निर्णय आहेत ग्लोबल याच्यातले. पण महाराष्ट्राने हे लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण मी इकॉनॉमिक टाइम्स या देशातल्या म्हणजे आशियातल्या सगळ्यात मोठ्या बिझनेस पेपरमध्ये 5 वर्ष काम केलं. तर महाराष्ट्राने हे लक्षात घ्यायला पाहिजे की देशात अनेक राज्य आता अशी आहेत की जी इन्व्हेस्टर फ्रेंडली आहेत खूप. आणि हे दिवस गेले की कुठला तरी उद्योगपती येतोय आणि मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुमचा थोडा वेळ मला द्या, मला एक काहीतरी माझं काम आहे, मला हे मंजूर करून द्या वगैरे. हे सगळ्यांना आता माहिती आहे की एक उद्योगपती जर तो 500 कोटीपासून 5,000 कोटी 10,000 कोटीपर्यंत जी काही रेंज आहे त्याच्यामध्ये जर प्रकल्प टाकू इच्छित असेल तर त्याच्याकडे 3-4 मुख्यमंत्र्यांची माणसं, 3-4 राज्य, 4-5 राज्य महाराष्ट्रातली अशी आहेत की त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची माणसं त्या उद्योगपतीकडे येतात आणि प्रेझेंटेशन करतात
की आमच्याकडे या, आमच्याकडे या. त्यांना जमीन ॲक्विजिशन, पाण्याचा सप्लाय आणि पॉवर या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात, त्या दिल्या जातात. त्याच्यामुळे तामिळनाडू हे राज्य असो किंवा तेलंगण हे राज्य असो किंवा आता तर उत्तर प्रदेशचंही नाव अनेक लोक घेतात, हे इतके कॉम्पिटिटिव्ह झालेले आहेत की त्या तुलनेत मग होतं असं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जाऊन मी प्रकल्प सुरू करणं, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं हे कॉम्पिटिटिव्ह आहे का? आणि त्याच्यात आता हा मराठवाड्यात रिजनच्या बाबतीत तर फारच हे बोललं जातं, कारण लक्षात घ्या की आरक्षणाचा सगळा प्रश्न हा मुळात आर्थिक म्हणजे नोकरी नसल्यामुळे आलेला विषय आहे किंवा शेतीला डिमांड म्हणजे शेतीचं उत्पादन जे आहे त्याला भाव नसल्यामुळे आहे. कारण नाहीतर कोणाला जाऊन सरकारी ह्याच्यात कारकून म्हणून बसायची इच्छा नाही ना. शेतीमध्ये जर तुम्हाला चांगले पैसे मिळाले आणि माझी 5 एकर असेल, 10 एकर असेल, 20 किंवा 25 एकर असेल, व्हॉटेवर शेती असेल आणि त्याच्यातून मला माझं कुटुंब व्यवस्थित चालवता येईल एवढे पैसे मिळाले तर मला काय आरक्षणासाठी आंदोलन करण्याची गरज नसती पडली. पण तेही एक नीट न झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षात आणि गुंतवणूक करण्यासाठी उद्योगपती पुढे येत नाहीत. नाहीतर मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिथे तुमच्याकडे जायकवाडी धरण आहे, तुमच्याकडे पवनचक्क्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी करण्यासाठी हे आहे, सोलरसाठी जमिनी आहेत भरपूर, म्हणजे वीज आहे आणि जमिनी पण आहेतच, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तसा. लँड इज नॉट इन शॉर्ट सप्लाय असं मला म्हणायचं. जमिनीचा तुटवडा नाही आहे जसं सिंगापूरमध्ये आहे किंवा जपानमध्ये आहे तसा. प्रकल्प उभारण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत. या परिस्थितीतही उद्योगपती येत का नाहीत याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एका बाजूला तामिळनाडू असेल, गुजरात असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा तेलंगण असेल, हे ज्या प्रकारची पॅकेजेस, ज्या प्रकारची सिक्युरिटी, ज्या प्रकारचं अश्युरन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी देतात त्या महाराष्ट्रात मिळत नाहीत असं उद्योगपतींचं म्हणणं आहे. याच्याबद्दल काही उद्योगपतींशी मी तर चर्चा केली होती, कारण मी पॉलिटिक्स आणि बिझनेस म्हणजे कॉर्पोरेट याच्या लिंक म्हणजे याची जी बॉर्डर आहे त्याच्यातच काम करत होतो 5 वर्ष मुंबईमध्ये. त्यामुळे मला हे माहिती आहे की काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तर हे प्रॉब्लेम गेल्या एका वर्षात एकदम सुटलेत का? तुम्ही डावोसला जाऊन तुम्ही करार करू शकता, हे करू शकता, पण ग्राउंडवर त्याचा काही इफेक्ट दिसतो का हा प्रश्न आहे. आणि त्या बाबतीत मला वाटतं मच इज टू बी अचीव्ड, मच नीड्स टू बी अचीव्ड असं आपण म्हणतो. म्हणजे अजून त्या बाबतीत काही फार प्रगती आहे असं नाही. दुसरा फॅक्टर असा आहे की कोकणात असेल किंवा अन्य ठिकाणी असेल काही विशिष्ट पर्यटन किंवा तत्सम काही ह्याला जी चालना पाहिजे, त्याच्यामध्ये गेल्या एका वर्षात तुम्ही बघा मुळात रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं पर्यटनासाठी. मी जर एक 15,000 20,000 रुपये खर्च करून 4 दिवस कोकणातल्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहावं आणि परत पुण्याला किंवा मुंबईला यावं असा विचार करत असेल आणि तेवढे पैसे माझ्याकडे असतील तर मी असा विचार करतो की मी तिकडे जाताना आणि येताना 3 तास रस्त्यात अडकायला नको कुठेतरी. तेवढं देऊ शकतोय का आपण, जो ग्राहक आहे त्याला, म्हणजे जो पर्यटक आहे त्याला. आज मुंबई गोवा महामार्ग तुम्ही म्हणजे मी तर बघून त्याचे काय ड्रोनवरचे त्याचे शोज बघून कंटाळलो की आता इथपर्यंत पूर्ण झालं, आता तिथपर्यंत पूर्ण झालं. तर 14 वर्ष झाली तो महामार्ग होतोय. लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, सगळं आहे, काय त्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उघडपणे बोलले आहेत वगैरे वगैरे. पण पर्यटन की जे तुमचं पर्यावरण बिघडवणार नाही पण तुम्हाला एम्प्लॉयमेंट पण देईल आणि एक अर्थकारणाला चालना देईल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये पुरेशी प्रगती त्याच्यात दिसलेली नाही असं दिसतंय. सर, आपण बोलताना आता आरक्षणाचा उल्लेख केला, आपण अर्थकारणाबद्दल सविस्तर चर्चा केलीच, पण आता आरक्षणाचा प्रश्न हा तसा राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टींशी जोडून बघितला जातो. मागच्या वर्षभरात आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा मोठं आंदोलन, ते मुंबईत गेले, तिथे आंदोलन केलं, जे काही घेऊन गेले. ओबीसी समाजाचं पुन्हा आंदोलन झालं, बंजारा समाजाचं आंदोलन झालं. ही आरक्षणसुद्धा या मागच्या एका वर्षाचं फीचर राहिल्यासारखं आपण म्हणूया. तर हे टॅकल करताना सरकारला नक्की कुठल्या समस्यांचं कशा प्रकारच्या ह्याला तोंड द्यावं हे कळत नाहीये का, किंवा ह्या समस्या कशा प्रकारे सुटू शकतात? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ज्याला इंग्लिशमध्ये लिगल टँगल म्हणतात तसं ते आहे. त्याच्याबद्दल मी सरकारला दोष नाही देणार या एका गोष्टीबद्दल. म्हणजे सरकारवर आपण जिथे टीका करतोय तिथे करतोय, त्याच्यात काही म्हणजे प्रेक्षकांना ते क्लिअर दिसतंय की ज्या बाबतीत सरकार कमी पडतंय ते आपण स्पष्ट बोलतोय की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि काय करू शकत नाही तो.
पण आरक्षण हा विषय असा आहे की याच्यामध्ये मी सध्याचं सत्तेत सरकार जे आहे महायुतीचं त्याला दोष देणार नाही. याचं कारण त्याच्यामध्ये लीगल खूपच कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्यावं, त्याच्यावर आंदोलन, हे काही गेल्या एका वर्षाची गोष्ट नाही, ही गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. त्याच्यावर गेल्या एका वर्षात काही अंशी सोल्युशनपर्यंत आपण पोहोचतो की काय असं झालं. पण सरकारची भीती कोणीतरी याच्यावर कोर्टात जाईल आणि त्याला परत स्टे मिळेल आणि गेल्या वेळी 2019 जसं झालं तसंच परत होईल, म्हणजे परत त्याला स्टे आला, परत ते रद्द झालं, परत त्याच्यावरनं काहीतरी हे असं होईल अशी आहे भीती. आणि ते खरंच आहे, तशी भीती असण्याची परिस्थिती आहे. कारण हा विषय शेवटी केंद्रामध्ये, म्हणजे त्या शेड्यूलमध्ये केंद्राचा कंट्रोल असल्यामुळे कोणाला इन्क्लूड करायचं, कोणाचा समावेश करायचा, कोणाचा नाही, कुठल्या समाजाचा करायचा, कसा करायचा, हे केंद्रीय याच्यामध्ये होईल. त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला मी एका शब्दाने सुद्धा दोष देणार नाही, तो महाराष्ट्राचा फॉल्ट नाही. पण मला त्यातला एक दुसरा अँगल असा दिसतो, तो स्पष्ट आहे अगदी, की याबद्दलचं जे काही राजकारण किंवा याबद्दलची जी काही आंदोलनं वगैरे होत आहेत त्याचा राजकीय लाभ हा सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष कोणीतरी घेत राहणं आणि ते आंदोलन सुरू होत राहील, म्हणजे ते कायमचं राहील किंवा ते वाढेल किंवा ते पसरेल किंवा त्याचा वापर आपण कसा करू शकतो, हा विचार जो आहे ना तो थांबला पाहिजे. कारण गरीब जनता आहे, त्याची परिस्थिती खरोखर वाईट आहे. म्हणजे लँड फ्रॅगमेंटेशन जे झालेलं आहे की 30 वर्षापूर्वी आमची 50 एकर शेती होती, 2 भाऊ, नंतर 3 भाऊ आले किंवा 2 भाऊ आले, वॉटेवर ती 25-25 झाली, त्यांची मुलं आता आहेत आणि आता ती 10-10 एकर होणार आहे आणि त्याच्यामध्ये सस्टेन होऊ शकत नाही. त्यातलं कोणी शहरात नोकरीला जात आहे, त्यांना प्रायव्हेट ह्याच्यात नोकरी मिळते, कोणी सरकारी नोकरीचा प्रयत्न करतायत पण आरक्षण नाही, ते अडकून राहिलेत. असे लाखो हे आहेत गरीब लोकांचे प्रॉब्लेम. आता त्याच्यामध्ये राजकारण करत राहणं हा चांगला हे नाही आहे. म्हणजे ट्रेंड असा आहे की कुठलेही पक्ष, सत्ताधारी असतील, विरोधी असतील वगैरे, ते त्याचा वापर फक्त राजकीय लाभ आपल्याला कसा मिळेल आणि येणाऱ्या निवडणुकीत तो विषय कसा तापेल असं करत आलेले आहेत. ते न होता त्याच्यावर जेन्युइन आर्थिक सोल्युशन, आणि मी मगाशी म्हटलं तसं की त्याचा रूट काय आहे, त्याचं मूळ काय आहे. त्याचं मूळ हे की मला इन्कम पाहिजे, मला काही सरकारी नोकरीमध्ये मला माझं शहर सोडून बदलीच्या ठिकाणी जिथे कुठे असेल तिथे जाऊन राहावं लागतं, ते करण्याची हौस मला नाही. मला माझ्याच शहरात राहून माझं कुटुंब जर चालवता आलं, मला काही बिझनेस छोटा करता आला, मला काही शेतीमध्ये पैसे मिळाले, तर मी काही आंदोलनात उतरणार नाही, अशी तरुणांची भावना आहे, स्पष्ट भावना आहे. त्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला इतका पाठिंबा मिळण्याचं कारण रुरल इकॉनॉमिक डिस्ट्रेस हे आहे. त्याच्यामध्ये इतकं आर्थिक समस्या आहे की त्याच्यामुळे काही इलाज नाही तर लोक एक भाकरी चटणी घेऊन मुंबईला चालत येत आहेत ना. त्याच्यामुळे हे सॉल्व्ह करण्याचा आर्थिक मार्ग हा सरकारने काढला पाहिजे. ते काय आज उद्या, एका दिवसात, 10 दिवसात, एका महिन्यात, 4 वर्षात, 2 वर्षात होणार नाही. ह्याच्या 4 वर्षात होईल कदाचित, सॉरी, पण 1-2 महिन्यात, 4 महिन्यात होणारी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये गुंतवणूक आणणे, शेतीचं काहीतरी एक मॉडेल विकसित करणे आणि सोलर पॉवर तुम्ही बघा मराठवाड्यामध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये एंगेज करणे. तुमची जमीन आहे, एक प्रोजेक्ट मी ऐकला मध्ये, ते गव्हर्नमेंटनी चांगलं काम केलं आहे, तेही बोललं पाहिजे की विशेषतः विदर्भामध्ये मी गेलो होतो मध्ये, तर तिथे ते सुरू आहे की तुमची जमीन आहे खूप किंवा थोडी, म्हणजे 5 एकर 4 एकर वगैरे, त्याच्यावर तुम्ही भाज्या बिजांच्या लागवडी बरोबरच तुम्ही सोलर पॅनल लावा आणि सोलर पॅनलची इन्व्हेस्टमेंट ही ती कंपनी करते गव्हर्नमेंटच्या पार्टनरशिपमध्ये आणि त्याच्यातून तुम्ही वीज निर्मिती करू शकता. आज वीज निर्मिती जर शेतकरी करू शकले, ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला, तर 3-4 वर्षात तुम्हाला ग्रामीण ह्याच्यातलं चित्र बदललेलं दिसेल. कारण विजेची डिमांड ही वाढतच जाणार. आता वाहनांना इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, वीज शहरांमध्ये केवढी लागते, त्याच्यात काही हे नाही. आणि कोळसा आणि या सगळं मॉडेल हे महागडच होत जाणार आहे पुढच्या काळामध्ये. तर असे काही सोल्युशन्स, किंवा गडकरींनी त्या अर्थाने जे एक सांगितलं की इथेनॉल बद्दलचे बाकी प्रॉब्लेम आपण सगळे बोललो, ते ठीक आहे, ते आहेतच, त्यात काही नाही. पण इथेनॉलचं मॉडेल हे जर मराठवाड्यातल्या ऊस शेतीला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी वापरता आलं, याच्यामध्ये पुढाकार कोण घेणार सांगा ना मला. पुढाकार हा राज्य सरकारच घेऊ शकते. कारण ते जिल्हाधिकारी पातळीवरून तुम्हाला शेती, ऊसाचं प्लॅनिंग आणि त्याच्यातून इथेनॉल प्रकल्प आणि त्याला सप्लाय ऊसाचा, हा तुम्ही मॉडेल विकसित करू शकता. आर्थिक समस्या सोडवणं हे पुढच्या 3, 4, 5, 7 वर्षाचं टार्गेट ठेवून ते करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं.
आपण चर्चा करताना आता अनेक विषयांबद्दल बोललो, पण सरकारच्या एका वर्षाच्या चर्चेनंतर म्हणजे सत्ताधाऱ्यांबद्दल जास्त बोललो, पण हे सरकारमध्येच महत्त्वाचा घटक जो असतो तो विरोधक सुद्धा असतो. तर विरोधकांबद्दल थोडीफार चर्चा करायची आहे, की नक्की विरोधकांनी त्यांचं काम या वर्षभरामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले असं वाटतंय का? मी मागेच एक बातमी वाचत होतो, की जे मागची विधानसभा लढले तसे जवळपास 43 उमेदवार हे पुन्हा सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झालेले आहेत. जर अशा पद्धतीचं विरोधकांमध्ये वातावरण असेल, अशा प्रकारची निराशा असेल, तर मग सरकारला जबाबदार धरण्यासाठी कोणी रस्त्यावर असणार आहे की नाही? मला असं वाटतं की मीडिया आणि सामाजिक कार्यकर्ते, इथे कोणाचं नाव मी घेत नाही, पण सामाजिक कार्यकर्ते यांनीच विरोधी पक्षांचा रोल घेतलेला आहे आणि तेच करत आहेत. हे साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की पुण्यामधलं जमीन प्रकरण, त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शेवटी म्हणाले की मला हे माहितीच नव्हतं हे असं होतंय किंवा काय. आता तो वाद त्याच्यातला काय भाग आहे तो आपण बाजूला ठेवू, पण समजा त्यांना माहिती न देता असं काहीतरी होत असेल, पण ते मोठं प्रकरण आहे झालं. एक राज्य सरकारची जमीन 40 एकरापेक्षा जास्त जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला. त्या सगळ्या प्रकरणावर विरोधी पक्ष महाराष्ट्रातले महाविकास आघाडी हे तुम्हाला कुठे काही आवाज उठवताना काही करताना दिसत आहेत का? त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे सामाजिक कार्यकर्तेच त्याच्यामध्ये आजपर्यंत मीडियामध्ये बोलणे किंवा हे सगळं करत आहेत. त्याच्यावर आंदोलन, त्याच्यातले जे पीडित कोणी असतील त्याच्याबद्दलचं काही, आणि हाच विषय अगदी महिलांची सुरक्षा हा विषय असो किंवा अन्य अनेक विषय असोत त्याच्याबद्दल. आता काही शिवसेना प्रवक्त्या किंवा प्रवक्ते, एक निवडक चेहरे, त्यांची नावं ते राजकीय जीवनात असल्यामुळे त्यांची नावं घ्यायला हरकत नाही. समजा संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील किंवा अन्य काय असतील, हे महिला सुरक्षा किंवा या विषयांवर किंवा काही प्रकरणं निघतात त्या विषयावर वगैरे थोडे आक्रमक होतात, मीडियामध्ये बोलतात वगैरे. पण विरोधी पक्ष म्हणून संघटितपणे हे प्रकरण लावून धरणे किंवा त्याच्यावर जे काही प्रक्रिया आहे ती करणे. तुम्ही हे बघा की संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जे झालं ते आता हळूहळू स्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागलं. 1 वर्ष झालंय त्याला. त्याच्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी ते लावून धरलं ना. सुरेश धस यांनीच ते प्रकरण लावून धरलं. त्याच्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष हे खूप उशिरा आले आणि लवकर निघाले त्यातून बाहेर. ते भाजपच्या आमदारांनीच प्रकरण त्याच्यामध्ये जास्त हे केलं. पुण्यातल्या जमीन व्यवहाराचं प्रकरण, कारण आपण परत म्हणतो 1 वर्ष आपण जेव्हा बघतो असं रोटेट झालेलं 1 वर्ष, त्याच्यामध्ये सुरुवात संतोष देशमुख हत्या आणि त्याचा शेवट अगदी झाला नसला तरी अजून 1 महिना पुढे, 1 महिन्याआधी झालंय, पण तरी म्हणू की नोव्हेंबरमध्ये झालेलं जमीन प्रकरण पुण्याचं. ही प्रकरण आहेत महाराष्ट्रातली, मध्ये असंख्य असतील त्याच्या. तर त्या पुणे जमीन प्रकरणाकडे मी येतो की त्याच्यामध्ये आवाज उठवणारे कोण आहेत? सामाजिक कार्यकर्ते, RTI कार्यकर्ते, मीडिया. एका मराठी चॅनलनी पहिल्यांदा ते आणलं, मग सगळीकडे ते पसरलं वगैरे वगैरे. आता पॉईंट असा आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या ताब्यातली 40 एकर जमीन पुण्यासारख्या शहरात, अगदी कोरेगाव पार्कमध्ये जर कोणी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माणसं जर ती आपल्या प्रायव्हेट कंपनीच्या ताब्यात घेत असतील, त्याच्यावर विरोधी पक्ष, त्या शहरातला विरोधी पक्ष, पुणे शहरातला विरोधी पक्ष हा काही फारसं काही बोलताना किंवा काही करताना दिसत नसेल, तर विरोधी पक्षाचं या राज्यामध्ये गेल्या 1 वर्षात काय अस्तित्व आहे असं वाटतंय का तुम्हाला? मी सरकारवर जेवढी टीका करेन त्याच्या इतकी किंवा त्याच्यापेक्षा जास्त टीका महाराष्ट्रातल्या सध्याच्या विरोधी पक्षांवर करेन. कारण त्या विरोधी पक्षातलीच माणसं ही विशिष्ट प्रकरणं आली की नाही ते सांभाळून घेणं, त्याच्यात काय फारसं हे नाही आहे, ते चुकून झालं असेल किंवा अमुक झालं असेल असं बोलणं मीडियामध्ये, असं करताना दिसत आहे. त्याच्यामुळे खरोखर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात काही बॉर्डर आहे का? कारण एकाच कुटुंबातले अर्धे माणसं ही सत्ताधारी पक्षामध्ये, अर्धी माणसं विरोधी पक्षामध्ये, असं चित्र महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला दिसेल. तर ही लोकशाही खरंच ऑपरेटिव्ह आहे का? ही लोकशाही फंक्शनल आहे का, असं मला म्हणायचं. की जेव्हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असं एक मॉडेल दिसतं, आणि हा गेल्या 1 वर्षाचा विषय नाही, गेल्या अनेक दशकांचा विषय आहे, की प्रस्थापित कुटुंबांमधली जे पूर्वीपासून सत्तेत आहेत अशा कुटुंबांमधली माणसं, एका कुटुंबाचे म्हणजे त्यांचे भाऊ बहिणी अमुक तमुक असं करून जो काही परिवार असतो, समजा एक 12-14 जणांचा एक परिवार आहे असं धरू आपण, नातेवाईक वगैरे धरून, त्याच्यातलीच अर्धी माणसं सत्ताधारी पक्षात आणि त्याच्यातलीच अर्धी माणसं विरोधी पक्षात, हे जर चित्र महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला लोकशाहीचे विषय जेव्हा येतात की बाबा आरक्षणाचा विषय असेल
जमीन घोटाळ्याचा विषय असेल, महिला सुरक्षेचा विषय असेल, महागाईचा असेल किंवा आणि कुठलाही विषय असेल, हे विषय आपल्याला आजच्या महाराष्ट्रासमोरचे मोठे विषय म्हणून भ्रष्टाचारापासून सगळे मांडावे लागतील. तर त्यामध्ये काय खरोखर जेन्युइन संघर्ष विरोधी पक्ष करणार, जर त्यांच्याच कुटुंबातली माणसं समोर असतील तर. म्हणजे हे महाभारतातल्या अर्जुनाला प्रश्न पडतो तसा हा सत्ताधाऱ्यांना सुद्धा आणि विरोधकांना सुद्धा, दोन्ही बाजूला. मी कोणाला पांडव आहेत आणि दुसरे कोण कौरव आहेत असं म्हणत नाही, विनोदारी म्हणतोय, पण तसं दोन्ही बाजूला अर्जुनच आहे असं आपण धरू. तर त्यांना प्रश्न पडलाय की मी कसं काय ह्याला अटॅक करू, अटॅक म्हणजे शाब्दिक अटॅक किंवा राजकीय अटॅक कसा करू, कारण हा माझ्याच फॅमिली, आमच्या चुलत्यापैकी अमुक आहे ते भाजपमध्ये आहेत, आम्ही काँग्रेसमध्ये, अशी परिस्थिती आहे ना. त्यामुळे हे सगळं म्हणजे चित्र चांगलं नाही. सामान्य जनता, सामान्य करदाता जो आहे त्यांच्यासाठी हे महाराष्ट्रातलं चित्र चांगलं नाही. सर, मुलाखतीच्या शब्दाकडे येताना मी सध्याच्या स्थितीबद्दल बोलूया आपण. म्हणजे नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. पुन्हा येणाऱ्या काळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या देखील निवडणुका आहेत. आपण जसा उल्लेख केला की एकाच कुटुंबातील सदस्य सत्ताधारी पण आहेत, विरोधक पण आहेत, पण आत्ताच सत्ताधारी ज्या त्वेषानं या नगरपालिका आणि पंचायती निवडणुकीमध्ये लढलेले आहेत, तर येणारा काळ सुद्धा म्हणजे महापालिका किंवा जिल्हा परिषदा हे आपण यापेक्षा जास्त त्वेषानं सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात लढताना बघू शकतो का? आणि त्याचा परिणाम मग पुन्हा आपण म्हणतोय की गव्हर्नन्सवर कशा पद्धतीने होणार? हां, या तुमचा प्रश्नाचा रेफरन्स मी मागचं 1 वर्ष असा देतो, कारण आपण मागच्या 1 वर्षाबद्दल बोलतोय म्हणून. मागचं 1 वर्ष महाराष्ट्र सरकार आणि त्याचा परफॉर्मन्स किंवा त्याचं जे आहे त्या निमित्ताने आत्ता येणारी इलेक्शन आणि त्याच्यात काय होतंय असा तुमचा जो विषय आहे, प्रश्न आहे. तर मला वाटतं की ह्या 1 वर्षात असं झालंय जास्त करून, ते 1 वर्षाचं वेगवेगळ्या गोष्टी या वर्षात काय काय झालं म्हणून आपण ज्या नोट करू किंवा करतो आहोत, त्याच्यापैकी ती एक गोष्ट आहे ती अशी की सत्ताधारी पक्षातल्याच 2 पक्षांमध्ये किंवा 3 पक्षांमध्ये एकमेकांमध्ये प्रचंड स्पर्धा असल्याचं चित्र खूप प्रभावीपणे पुढे येणं, प्रॉमिनंटली पुढे येणं, हे आधी झालं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख करतो, अगदी सगळ्यांना ते स्पष्ट दिसतंय की महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये लागलेली स्पर्धा ती तुम्हाला पुणे शहरात दिसेल, कारण तुम्हाला पुणे शहरामध्ये रवींद्र धंगेकर यांच्यासारखे नेते हे भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजकीय हल्ला करतायत असं दिसेल. ते तुम्हाला नाशिकमध्ये दिसेल, कारण तिथे तुम्हाला सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ असं चित्र दिसेल आणि त्याच्यातच गिरीश महाजन पण तिथे इन्फ्लुएन्शियल आहे. हेच तुम्हाला नांदेडमध्ये दिसेल. परवा मी दुसऱ्या एका शोवरही ते बोललो की तिथे अशोक चव्हाण आणि हां, म्हणजे तेच भाजप विरुद्ध शिवसेना असं दिसेल. हेच तुम्हाला सांगली किंवा अन्य कुठल्याही, म्हणजे कोल्हापूर कुठेही बघा ते दिसेल. तर गेल्या 1 वर्षात ज्या ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्यातली ही डेव्हलपमेंट आहे की गेल्या वर्षी जेव्हा हे सरकार सत्तेत आलं त्याच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष, एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचा पक्ष, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यावेळी होते आधीच्या सरकारमध्ये, ते आणि त्यांचा पक्ष, आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष यांच्यामध्ये एवढी स्पर्धा नव्हती. 5 डिसेंबर 2024ला जे सरकार सत्तेत आलं, ते सत्तेत आल्यानंतरच्या 1-2 महिन्यातच, म्हणजे या वर्षीच्या जानेवारी 2025च्या जानेवारी फेब्रुवारीपासून 1 वर्षात आपण काय बघतोय ते असं बघतोय की मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आधीचे अनेक निर्णय रद्द करणं, एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना आहेत त्याचा निधी कापणं, अजित पवार यांच्याबद्दल काही निर्णय असे घेणं की ज्याच्यामुळे अजित पवारांना सुद्धा अधिकार त्यांच्या फाईल्स या मुख्यमंत्र्याकडे जातील, मग फायनल होतील, क्लिअरन्स होईल. काही कंत्राटं आधीची जी होती त्याचे निधी कट करणं किंवा त्याचं ऑडिट करणं आणि ती थांबवणं. तर त्याच्यातून काय झालं आहे की गेल्या 1 वर्षात ही स्पर्धा ही वेगवेगळ्या निधीच्या बाबतीत, निर्णयांच्या बाबतीत, फाईल्सच्या बाबतीत ही भाजप विरुद्ध शिवसेना आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी स्पर्धा अशी होऊन त्याच्यातून महापालिकेमध्ये तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो की टोकाचा संघर्ष आता दिसणार. तुम्हाला आत्ता जे कोकणामध्ये दिसलं ती एक झलक आहे असं आपण म्हणू. म्हणजे निलेश राणे यांनी जे काही कोकणामध्ये केलं आणि ते सगळ्या मीडियामध्ये उघडपणे आहे, सगळ्यांना बघण्यासाठी आहे, सोशल मीडियामध्ये तर ते सतत दिसतंय, लाखो लोकांनी बघितलंय. हेच तुम्हाला महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दिसेल. म्हणजे तो स्थानिक भाजप नेता आणि त्यांचे कार्यकर्ते आणि पक्ष विरुद्ध स्थानिक शिवसेना किंवा राष्ट्रवादी
आणि त्यांचे नेते आणि पक्ष यांच्यामध्ये तो संघर्ष दिसेल. याच्यामध्ये दुर्दैवाचा भाग एवढाच आहे की आत्ता जसं लोक नगर परिषद निवडणुकीच्या बाबतीत म्हणाले की महाविकास आघाडी कुठे दिसतच नाहीये. म्हणजे तुम्ही कोकणामध्ये, कोकण हा मुळातला शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्याच्यामध्ये आज तुम्ही उद्धव ठाकरे यांचा पक्षाचं काय, त्या निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये जी स्पर्धा किंवा त्यांच्यामधलं राजकीय जे काही झालं, जे दिसलं तुम्हाला, त्या सगळ्या चित्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे यांचा पक्षाचं अस्तित्वच दिसत नाहीये कुठे. आणि हेच मला वाटतं अनेक जिल्ह्यांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी म्हणत नाही, 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये नाही, पण 50% जास्त जिल्ह्यांमध्ये तुम्हाला महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये हे अशाच प्रकारचं चित्र दिसेल. आणि ही रेफरन्स म्हणून, आपली चर्चेचा रेफरन्स म्हणून, ही गेल्या एका वर्षातली डेव्हलपमेंट आहे. गेल्या वर्षभरात जे सरकारमध्ये जे काही घडलं, कोणाला थांबवणं, कोणाची फाईल अडवणं, कोणाची क्लिअर करणं, कोणाचे निधी, कोणाचं काय, हे सरकारमध्ये घडलंय. त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला पक्षांतर्गत स्पर्धेमध्ये आणि पक्षातल्या पॉलिटिक्समध्ये एकमेकातल्या हे दिसेल. हा एका वर्षाचा निचोड आहे असं मला म्हणता येईल. सर, शेवटचा प्रश्न की वर्षभरानंतर म्हणजे वार्षिक परीक्षा होतात, तशा पद्धतीने जर आपल्याला गुण द्यायचे झाले की सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीला कसे गुण द्यावेत, तर आपण किती गुण द्याल 10 पैकी? आणि त्यानंतर की हे गुण का द्याल, म्हणजे कुठल्या गोष्टींना कन्सिडर करू? तुमच्या प्रश्नाच्या दुसऱ्या पार्टकडे आधी येतो मी, की गुण का द्याल. तर मला असं वाटतं की गेल्या 1 तासभर आपण गुण का द्याल, तसे देऊ याचीच चर्चाच करतोय. त्यामुळे ते जर रिवाइंड करून प्रेक्षकांनी बघितलं मागे जाऊन, तर त्यांना कळेल की ते मी का तसे गुण देतोय. पण माझ्या मते ते 5 किंवा 5.5 याच्यापेक्षा जास्त होऊ शकणार नाहीत. अगदीच 9 गुण असं मी म्हणणार नाही, आणि अगदीच 3 गुण किंवा म्हणजे 35%ला 5 असतं ना, तर अगदीच 3 गुण किंवा 3.5 गुण असं मी म्हणणार नाही. 5.5 असं आपण धरू, 5.5. कारण, आणि त्याचं कारण काय असं तुम्ही म्हणाल, तर त्याच्यासाठी मागचा 1 तास आपण जे बोललोय तेच त्याचं उत्तर आहे. चर्चेमध्ये जसं सरांनी सांगितलं की 5 गुण सरकारला देता येऊ शकतात किंवा 5.5 म्हणजे हाफ ग्लास फुल आणि हाफ एम्प्टी अशा पद्धतीने ज्याला बघतात, तशा पद्धतीचं सरकारचं एका वर्षभरातली कामगिरी राहिली असं पण म्हणू शकतो. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? सरकारच्या वर्षपूर्तीच्या कामगिरीनिमित्त झालेली ही चर्चा कशी वाटली, त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण पॉडकास्ट, चर्चा, मुलाखती ऐकण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. सर, आपण आज इथे आलात, चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.